भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार संतोष दानवे होते। आपल्या भाषणात ते म्हणाले की भोकरदन शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते। आजवर येथे सर्व समाज बांधवांनी परस्परांमध्ये एकोपा ठेवून सर्व सण साजरे केले आहेत। या परंपरेला पुढेही कायम ठेवले जाईल अशी मला खात्री आहे। शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून नागरिकांना सणांचा आनंद निर्विघ्नपणे घेता येईल। जे येणारे सण उत्सव आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरे होण्याचे जास्त संभाव्य शक्यता आहे। तर या अशा पार्श्वभूमीवरती पोलीस आणि आपण जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, सामान्य जनता आहेत, त्या सगळ्यांचा एक समन्वय असणं फार आवश्यक आहे। हा समन्वय जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण करू त्या प्रकारे आपण जे काही आपले सण उत्सव आहेत ते अतिशय आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात आपण साजरे करणार आहोत आणि हाच आपल्या हा शांतता कमिटीच्या मीटिंगचा मुख्य उद्देश आहे। आपण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला ही एक अतिशय कौतुकास्पद बाब या ठिकाणी मला नमूद करावं लागेल। याच्या आधीच्या वक्त्यांनी मला सांगितलं भोकरदनचं वैशिष्ट्य, ते खरंच ऐकून मला म्हणजे आश्चर्य वाटलं की आपण डीजे मुक्त असा गणेशोत्सव भोकरदनमध्ये साजरा केला। ज्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त केला, अनेक ठिकाणी प्रयत्न केले की डीजे पासून आपण मुक्ती करण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न केले, परंतु लोकांचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये पाठिंबा आहे तो आम्हाला पुरेसा त्या ठिकाणी मिळाला नाही। परंतु या ठिकाणी ही बाब अतिशय चांगली अशी निदर्शनास आलेली आहे। तर या ठिकाणी बरेच गणेश मंडळाचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असतील। तर त्यासाठी मला एक महत्त्वाच्या काही ज्या आमच्या प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत त्या मी आवर्जून या ठिकाणी सांगेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेश मंडळ जे आहे आपलं त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे। ज्या आपल्याला जर गणेश उत्सव कोणताही उत्सव आपण ज्यावेळेस साजरा करणार आहोत तर तो चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी आपल्याला कायदेशीर प्रमाणे जे कायदेशीर नियम आहे त्याचं पालन करणं फार आवश्यक आहे। आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली कंडिशन अशी असणार आहे की आपण रीतसर नोंदणी केलेली पाहिजे। तर सगळ्यांना एक विनंती असेल माझी की आपण धर्मदाय आयुक्त आहे त्यांच्याकडे आपल्या गणेश मंडळाची नेमणूक करून घ्यावी, नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून जी आपण वर्गणी गोळा करतो ती लीगल पद्धतीने गोळा करतो असा त्याचा अर्थ होईल। त्याचप्रमाणे गणेश मंडळ स्थापन करणं, पंडाल स्थापन करणं, मिरवणूक काढणं यासाठी, तसंच ध्वनिक्षेपक लाऊडस्पीकरचा वापर करणं याच्यासाठी आपल्याला पोलीस विभागाची परमिशन लागते। त्याचप्रमाणे शहरामध्ये नगरपालिका असेल, ग्रामीण भागात ग्रामपंचायती असेल यांची परमिशन घेणं आवश्यक आहे। तर या सगळ्या परमिशन घेऊन नंतरच आपण स्थापन करावा असं मी सगळ्यांना निवेदन करेल। त्याचप्रमाणे आपले सगळे पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज आहेत त्यांना देखील मी सांगेल की एकूण एक गणेश मंडळाची रीतसर नोंदणी परवानगी ही आपल्यातर्फे दिली गेली पाहिजे, एकही याच्यातून सुटणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। आमदार महोदय, आदरणीय उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शांतता समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवर, सर्वप्रथम आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण या बैठकीत एकत्र आलो आहोत कारण आगामी गणेशोत्सव आणि ईद हे दोन्ही महत्त्वाचे सण आपल्या समोर आहेत। हे दोन्ही उत्सव आनंद, श्रद्धा आणि एकोत्याचे प्रतीक आहेत। प्रत्येक समाज आपली परंपरा सन्मानाने पाळतो आणि दुसऱ्याच्या श्रद्धेचा आदर करतो, हीच आपल्या जिल्ह्याची ओळख आहे। प्रशासनाकडून काही अपेक्षा आहेत, असं वेळेचे काटेकोर पालन, ध्वनी प्रदूषणाचे नियम, वाहतूक व्यवस्थापन आणि मिरवणुकीच्या मार्गात पोलीस प्रशासनाशी पूर्ण सहकार्य आणि कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावर चुकीच्या संदेशांपासून सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे। आणि उत्सव हा आनंदाचा असावा, कोणत्याही गैरसोयीचा नसावा आणि तरुण वर्गाने जबाबदारीने, शिस्तीने आणि उत्साहाने सहभागी व्हावे। आपण सर्वजण मिळून शांतता, एकता आणि बंधुता यांचा संदेश समाजात पोहोचवूया। प्रशासन आणि
जनता मिळवूनच हे सण यशस्वीपणे पार पाडू शकतात। आपल्या जिल्ह्याची परंपरा कायम ठेवून आपण एक आदर्श निर्माण करूया, हीच अपेक्षा। शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि प्रत्येकानेच आता उल्लेख केलेला आहे की काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजेत। अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय की कोणत्या गोष्टींचं पालन करावं किंवा कोणत्या गोष्टी होता कामा नये। बांधवांनो, गणपती उत्सव हा या राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि या सणासुदीच्या कालावधीमध्ये सर्व काही चांगलं घडावं आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या सर्व नागरिकांनी सण साजरे करावं, आपली संस्कृती आपली परंपरा जपावं अशी भावना आपल्या सर्वांची असते। परंतु काही राज्यात काही ठिकाणी त्याला गालबोट लागतं, कुठं खून खराबाही होतो। परंतु जसं प्रत्येकाने उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे। इथं जे मान्यवर अधिकारी आहेत त्यांना आपण सर्वजण गर्वाने सांगू शकतो की एक सिंगल फायर सुद्धा या ठिकाणी जनतेच्या वतीने तर सोडा, पोलिसांच्या वतीने कधी झालं नाही की कुणाला फायर करायची गरज पडली। आणि त्यामुळं या शहरांची कुठं एखाद्याला चाकू दाखव किंवा काही भोसकण्याचा प्रयत्न वगैरे असा म्हणजे क्राईम ज्याला आपण म्हणतो असं कुठल्याही प्रकारचं ना जाफराबादमध्ये ना भोकरदनमध्ये। आणि त्यामुळं बराबर है ना चौ साहब, अभी जाफराबाद से कोई बात नहीं की, इसलिए आपकी ओर से मैं भी बोलता हूँ कि जाफराबाद में भी शांति बनाए रहेगी करके। जी सर। तर निश्चितपणे अतिशय शांतता आहे, परंतु तरी पोलीस बांधवांचं कर्तव्य असतं की गरजेच्या सूचना आपल्यापर्यंत दिल्या गेल्या पाहिजेत। आता प्रत्येकाने उल्लेख केला की एवढी गर्दी कशी काय झाली, तर वानखेडे साहेब आता यावेळेस आपण असं नवीन योजना आखली की आता तुम्हाला हे जोगदंड असतील किंवा यांनी कॅमेरात घेतलेले की शांतता समितीत कुणाला बोलवलेलं आहे आणि मुंगी जरी मेली तरी दोषी आता इथं उपस्थितांना धरला जाणार आहे। सामूहिक जबाबदारी। पण असो, आपलं शहर आपलं तालुका निश्चितपणे शांततेच्या मार्गाने चालतं। इथं सर्व समाज एक दुसऱ्यांमध्ये गुणागोविंदाने नांदतात, ही खरी या शहराची ओळख आहे। ती मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी आमदार नाही तर नागरिक म्हणून सांगू शकतो, कारण खरंच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पोलिसांवर तसा ताणतणाव अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाहीये। पण काही गोष्टी असे सण उत्सव आल्यावर आपल्याला कराव्या लागत असतात। बिडवे साहेब, तुम्ही GR वाचून न दाखवता थोडंफार ट्रॅफिकचं शिस्त कशी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल। आता मी त्या दिवशी बघितलं की राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला साधी जीप फिरू शकत नाही अशा ठिकाणी एकाने हातगाडी आणून उभी केली, तर त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो। हा रस्ता फक्त गावासाठीच नाही तर इथनं जळगावला जाणारे, जालन्याला जाणारे, तिकडं बुलढाणा जाफराबाद सर्व दूर जाणारे ट्रॅफिक असते आणि त्यांना अडथळा होऊ नये, तर याची काळजी आपण निश्चितपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घेतली पाहिजे।